कधीकधी आपल्या आजूबाजूच्या अगदी सामान्य रोजच्या वापरातल्या गोष्टी तंत्रज्ञान आणि समाज याबद्दल एक खूप मोठी कहाणी सांगून जातात. आज आपण अशाच एका वस्तूची गोष्ट पाहणार आहोत. दिसायला अगदी साधी, पण तिच्यात एका संपूर्ण गावाचं भविष्य दडलेलं आहे. आता ही पाटी बघा. पहिल्यांदा पाहिल्यावर वाटेल की ही फक्त एका घराची नंबर प्लेट आहे, पण थांबा, ही त्यापेक्षा खूप जास्त आहे. खरं तर ही एका गावाच्या भविष्याची गोष्ट आहे. चला तर मग आपण मिळून ही गोष्ट नेमकी काय आहे ते उलगडून पाहूया. बरं, मग चला जरा बारकाईने पाहूया की या पाठीवर नक्की काय काय दडलंय. आपण सुरुवात करूया त्या माहितीपासून जी आपल्याला सरळ सरळ वाचता येतेय. तर ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या साखर गावाची. म्हणजे बघा, हे कुठल्या मोठ्या शहरातलं उदाहरण नाहीये, तर एका अस्सल ग्रामीण भागातला हा प्रयोग आहे. आणि म्हणूनच हे जास्त महत्वाचं ठरतं. या पाटीवर बघा, मालमत्तेचे मालक म्हणून गणपत यशवंत भदेकर आणि सुमती गणपत भदेकर यांचं नाव आहे. भोगवटाधारक म्हणजे कोण राहतं, तर स्वतः म्हणजे ते कुटुंब तिथेच राहतं. आणि मालमत्ता क्रमांक आहे 373. म्हणजे जी काही मूलभूत पण प्रशासनासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे ती सगळी एकाच ठिकाणी अगदी व्यवस्थित दिलेली आहे. आणि हो, सगळ्यात खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, ते नीट बघा. वेळेत कर भरा आणि गावचा विकास साधा. आता हे वाचायला खूप साधं वाटेल, पण हीच या सगळ्या कथेची किल्ली आहे. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण आपण यावर परत येणार आहोत. ठीक आहे, तर ही झाली साधी वाचता येणारी माहिती. पण आता ह्या पाटीवरच्या त्या काळ्या पांढऱ्या चौकोनाकडे लक्ष द्या. हो, तोच QR कोड. आता ह्याचं काय गूढ आहे ते समजून घेऊया. QR कोड आपण सगळेच तो आता सर्रास वापरतो. पण तो नक्की असतो काय? याचं पूर्ण नाव आहे क्विक रिस्पॉन्स कोड. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक स्मार्ट बार कोड आहे. या काळ्या पांढऱ्या ठिपकांच्या डिझाईनमध्ये खूप सारी माहिती लपलेली असते, जी कोणताही स्मार्टफोन चुटकीसरशी वाचू शकतो. आणि हे वापरायला किती सोपं आहे बघा. फक्त 3 स्टेप्स. पहिली, आपला स्मार्टफोन काढा आणि कॅमेऱ्याने हा कोड स्कॅन करा. दुसरी, तुमचा फोन लगेच त्या डिझाईनचा अर्थ लावतो, त्याला डिकोड करतो. आणि तिसरी, क्षणात त्या कोडमध्ये जी काही माहिती आहे ती तुमच्या स्क्रीनवर येते. झालं. किती सोपं आहे. याला आपण असं समजू शकतो की हा QR कोड म्हणजे एका मोठ्या डिजिटल कपाटाची एक छोटीशी प्रत्यक्ष दिसणारी चावी आहे. तुम्ही ही चावी लावली की बरोबर त्या माहितीचा खण उघडतो. आणि प्रत्येक घरासाठी अशी एक स्वतंत्र युनिक चावी आहे. ओके, तर QR कोड काय आहे आणि तो कसा काम करतो हे तर कळलं. पण मूळ प्रश्न हा आहे की साखर गावासारख्या ठिकाणी ग्रामपंचायतीने घराघरावर हे कोड का लावले असतील? चला, या पाटीपासून ते डिजिटल पोर्टलपर्यंतचा प्रवास काय आहे ते पाहूया. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? एका खेडेगावातल्या घरावर अशी डिजिटल चावी लावण्यामागे नक्की काय कारण असेल? काय विचार आहे यामागे? आणि याचं उत्तर लपलंय त्या घोषणेमध्ये, जी आपण सुरुवातीला वाचली होती. आठवतंय? वेळेत कर भरा आणि गावचा विकास साधा. हा QR कोड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून याच घोषणेला प्रत्यक्षात आणण्याचं एक साधन आहे. आता लागतोय का सगळा संदर्भ? हा फक्त एक कोड नाहीये, तर प्रशासनात क्रांती घडवणारे हत्यार आहे. आणि याचे फायदे बघा, ग्रामपंचायतीसाठी कितीतरी आहेत. एकतर टॅक्स कलेक्शन म्हणजे कर वसुली खूप सोपी आणि पारदर्शक होते. दुसरं म्हणजे घरांच्या सगळ्या नोंदी डिजिटल झाल्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध होतात. गावासाठी काही नियोजन करायचं असेल तर अचूक डेटा हातात असतो. थोडक्यात काय, तर सगळं प्रशासन डिजिटल आणि वेगवान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गावकरी आणि कर्मचारी या दोघांचीही कागदपत्रांच्या त्रासातून सुटका होते. बरं, तर हे झालं साखर गावाचं उदाहरण. पण आता जरा एक पाऊल मागे येऊया आणि याचं मोठं चित्र बघूया. कारण ही गोष्ट फक्त एका पाटीपुरती किंवा एका गावापुरती मर्यादित नाहीये. ही जी एक साधी नेमप्लेट आहे ना, ती खरं तर डिजिटल इंडियाचं अगदी गाव पातळीवरचं, जमिनीवरचं उदाहरण आहे. हे आपल्याला दाखवून देतं की तंत्रज्ञान आता फक्त मोठ्या शहरांपुरतं राहिलेलं नाहीये. ते आता खऱ्या अर्थाने गावागावात पोहोचतंय आणि आपल्या रोजच्या जगण्याचा, अगदी प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग बनतंय. आणि हे सगळं आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं. जेव्हा आपलं भौतिक जग म्हणजे आपलं घर, आपलं गाव आणि डिजिटल जग हे दोन्ही आपल्या दारातच असे एकत्र येतात, तेव्हा विकासाच्या, प्रशासनाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या अशा कितीतरी नवीन शक्यतांची दारं उघडतात, नाही का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.